हे तीन, काम, क्रोध, लोभ, जोपर्यंत तुमच्या अंतःकरणात जिवंत आहेत, मेलेले नाहीत बरं का, जिवंत आहेत, तोपर्यंत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, एखादी चांगली वस्तू मिळाली एखाद्याला, काम, क्रोध, लोभ जिवंत असताना हृदयामध्ये, माझ्या ऐकिव्यात नाही अजून. हे तिन्ही जीवी जव जागती, काम, क्रोध आणि लोभ जोपर्यंत तुमच्या अंतःकरणात जिवंत जागे आहेत, तोपर्यंत जीवी जागती तववरी निकियाची प्राप्ती. निक शुद्ध, शुद्धत्वाची प्राप्ती, माझे कानही नायकती देव म्हणे. आणि इथेच पुढची ओवी इतकी सुंदर आहे. या तीन, काम, क्रोध, लोभ, या तिघाला सोडून जो उभा असतो त्याला उभा म्हणावा. काम, क्रोध, लोभ माझी झाडी देऊनी जो उभा. उभा शब्द लक्षात ठेवा, देवाची द्वारी. उभा म्हणजे काय? काम, क्रोध, लोभ यामध्ये झाडी देऊनी जो उभा, तो देवाच्या दारात जाणारा असतो, तो आमच्या दारात नसतो. काम, क्रोध, लोभ. आणि जर आता आपण बारकाव्याने या जगाचा जर इतिहास पाहिला ना, सगळा इतिहास मानव सृष्टीचा या तीन शब्दातच आलेला आहे. काही कामामुळं बर्बाद झाले, काही लोभामुळं बर्बाद झाले, आणि काही क्रोधामुळं बर्बाद झाले. चौथा दोषच नाही जगामध्ये. म्हणून उभं राहण्याच्या पूर्वी हे तीन दोष आहेत, आणि हे तीन दोष जाण्यासाठी या तीन दोषाबरोबर लढता येत नाही. हे जे सांगतात ना, त्याग करा, त्याग करा, त्याग जीवनामध्ये होत नाही. त्यागाला त्यागाची पद्धत आहे. एकदम जर कोणी म्हटलं ना त्याग करायचे नाही, तुम्ही उपवास करून पहा, त्या दिवशी जास्त भूक लागते. 14 दिवस माणसाला अन्नाची आठवण येत नाही, एकादशीलाच आठवण येते. एका दिवसाने. काम, क्रोध, लोभाचा स्वभाव आहे. त्याग करायचं म्हणलं अंगावर येतात ते. आमचे काही मित्र आहेत उत्तर प्रदेशामध्ये, संन्याशामध्ये कांदा लसूण खात नाहीत ते. कळलं तुम्हाला? संन्याशामध्ये कांदा लसूण, वारकऱ्यामध्ये चालतो बऱ्यापैकी. ज्यांना चालत नाही त्यांची गोष्ट सोडून द्या, ते चालतात हेच भरपूर आहे. आणि असे जे काही माझे जे जुने मित्र जेव्हा भगवानगडावर येतात, तेव्हा त्यांना मी विचारतो, काय गुलाबजाम करू किंवा बासुंदी? नाही नाही, कांदा आणि लसूण. माझा मुद्दा आहे, कोंडलेलं आहे, दमन आहे, त्याग नाही आहे, दमन आहे, कोंडलेलं आहे, ते बाहेर निघतं.